मान्यवर सगळ्यांना मी नमस्कार करते। आज बाबा नागरी सहकारी पतसंस्था यांचं ह्या सामाजिक संस्थेचं पतपेढीचं आज आपले महाराज सरकटे महाराज यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आणि आम्हाला सुद्धा निमंत्रित केल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आभार मानते। फार काही म्हणजे या विषयावर मला एवढं बोलता येणार नाही, पण जेवढं आता ह्यांनी सांगितलं बाकीचे मान्यवर बोलले की बाबा पतसंस्था, तर त्यातलं आपले आदरणीय बाळासाहेब काकडे ह्यांचा एक मुद्दा मला खूप छान वाटला की खरंच त्याच्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे। आज आपण अनेक पतसंस्था बघतो आणि कधी कधी असा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ह्यांचा आपले डॉक्टर प्रदीप यांनी ही जी पतसंस्था आपण जी आता इथे स्थापन केलेली आहे पिंपळवंडी गावामध्ये, तर ह्या पतसंस्थेचा कारभार अतिशय छान पारदर्शक होईल आणि जसं आता काकडे भाऊंनी जे काही सांगितलं ते पण आपण थोडंसं लक्षात घेऊन ह्या जे मार्गदर्शन केले आपण ते मार्गदर्शन लक्षात ठेवून ह्या पतसंस्थेचा कारभार व्हावा आणि अनेक ह्याच्या शाखा आपण म्हणजे याची इतकी भरभराट व्हावी की ह्याच्या अनेक शाखा, जसं आपलं कुलस्वामी आहे, जनमंगल आहे किंवा विशाल जुन्नर आहे, अशा शाखांसारखं ह्यांचं पण म्हणजे बऱ्याच ठिकाणी याच्या शाखा उपलब्ध व्हाव्या असं मला खरंच मनापासून वाटतं। आणि आपले डॉक्टर प्रदीप ह्यांचं मी मगाशी ऐकलं की त्यांनी एक आश्रम आहे त्यांचा वैशाखेडमध्ये, त्याचं पण खूप छान पद्धतीने त्यांचं समाजकार्य चालू आहे। आणि मगाशी सांगितलं की मुलामुलींसाठी पण ते काहीतरी समाजसेवा ह्या याच्यातून अजून पुढे त्यांची इच्छा आहे ह्या समाजाचं ह्या नेतृत्व करण्याची, तर ती पण त्यांची खरं तर सिद्धीच जावं ही पण मी म्हणजे प्रार्थना करते देवाजवळ की त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या आणि एवढं छान त्यांनी ही शुभारंभ केलेला आहे ह्या पतसंस्थेचा, ह्याचा सुद्धा कारभार चांगला व्हावा अशी मी मनोमन त्यांना आपले किल्ले शिवनेरीचे शिलेदार, आपले आमदार आणि मंचावर उपस्थित असलेले सगळे आपले मान्यवर आणि आपले सगळे ज्येष्ठ आपले पिंपळवंडी ग्रामस्थ आणि आपल्या जुन्नर तालुक्याच्या वतीने ह्याची भरभराट व्हावी ह्या संस्थेची अशी मी मनोमन शुभेच्छा देते। धन्यवाद।